अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ब्रिज कोर्स विषय मराठी इयत्ता 5वी। विद्यार्थ्यांनो, आज आपण ब्रिज कोर्स मराठीचा 6वा दिवस पाहणार आहोत। क्षेत्र दिलेला आहे भाषा अभ्यास, संकल्पना संबोध दिलेली आहे भाषिक खेळ आणि क्षमता दिलेली आहे श्रवण, भाषण, लेखन। जाणून घेऊया। विद्यार्थ्यांनो, तुम्ही रोज काही ना काही खात राहतात। तुम्ही विचार करतात का जे तुम्ही खात आहे त्यांचा आकार कसा आहे, उनकी बनावट, उनकी शक्लें कैसी है। जैसे तुम्ही समोसा खातात, समोसाचा आकार कसा असतो, तिकोनी। लाडू पण खातात, लाडूचा आकार कसा असतो, गोल। आणि तुम्ही कचोरी पण खातात, कचोरीचा आकार कसा असतो, गोल। बर्फी पण खातात तुम्ही, बर्फीचा आकार कसा असतो, चौकोन। तुम्ही बिस्किटे पण खातात, क्रॅकजॅक, गुड डे, पार्लेजी असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बिस्किटे खातात। त्यांचे आकार पण वेगवेगळे असतात, तिकोनी, चौकोनी, गोल असे विविध प्रकारचे बिस्किटे असतात। सक्षम बनूया। गटात न बसणारी आकृती ओळखा, त्यावर अशी खून करा। यानी जो शक्ल ग्रुप में नहीं बैठती है उसको टिक करना है। जैसे यहाँ पर है मुसल्लस, दायरा, मुरब्बा, मुखम्मस। यहाँ इसमें 3 कोने हैं, यानी तिकोनी आहे, हा चौकोनी आहे, हा 5 कोनी आहे। यामध्ये कोने नाही म्हणून ही आकृती वेगळी आहे। म्हणून आपण याला अशी खून करा। खाली बघा, इथे 4 चेहरे दिलेले आहे। या 3 चेहऱ्यामध्ये डोळे उघडे आहे आणि यामध्ये डोळे बंद आहे, म्हणून ही आकृती वेगळी असणार। याला तुम्ही टिक करा। खाली पहा, इकडे आकृती पहा तुम्ही, आणि कोणती वेगळी असेल ते सांगा। कोणती असेल, ही आकृती वेगळी असेल, कारण हा चौकोनमध्ये लहान चौकोन दिलेला आहे, इकडे मोठ्या तिकोनीमध्ये एक लहान तिकोन दिलेला आहे, आणि इकडे गोल आकारामध्ये लहान गोल दिलेला आहे, आणि इकडे तिकोनीमध्ये गोल दिलेला आहे। म्हणून ही आकृती वेगळी आहे, म्हणून आपण याला टिक करू। इकडे बघा, 2 चित्रातील फरक ओळखा। तुम्ही हे 2 चित्र बघा आणि चित्रात तुम्हाला काय फरक दिसत आहे ते सांगा। बघा, कोणता फरक दिसतो आहे। या चित्रामध्ये बॉल आहे, चेंडू आहे। या चित्रामध्ये चेंडू नाही, म्हणून हा चित्र वेगळा आहे। सराव करूया। आकारानुसार गटात न बसणारे अक्षर ओळखा, त्या अक्षराखाली रेघोडा। नीचे कुछ रूप दिए हुए हैं, उनकी शक्लें मिलती जुलती है,
और एक हर्फ ऐसा है, एक अक्षर ऐसा है जिसकी शक्ल उन तीनों से नहीं मिलती। उसके नीचे आपको लाइन खींचना है। चलिए देखते हैं, पढ़ते हैं। प शो फो लो। इसमें कौन सा अक्षर अलग आएगा? लो। क्यों? क्योंकि प शो फो इनकी शक्लें तकरीबन एक जैसी दिखाई दे रही है, इसलिए लो के नीचे हम लकीर खींचेंगे। नीचे देखते हैं क रो बो वो। इसमें कौन सा अक्षर, कौन से अक्षर के नीचे लाइन खींचेंगे? रो। यहाँ पर क ब वो इनकी शक्लें मिलती जुलती दिखाई दे रही है, इसलिए रो इसके नीचे लाइन खींचेंगे। नीचे देखते हैं रो शो जो सो। देखिए इसमें कौन से अक्षर के नीचे लाइन खींचेंगे? जो के नीचे। क्यों? क्योंकि रो शो सो इनकी शक्लें तकरीबन एक जैसी दिखाई दे रही है। जो अलग है, ग्रुप में नहीं बैठ रहा है, इसलिए जो के नीचे लकीर खींचेंगे। खाली बघा टो ठो ढो नो। इसमें कौन से अक्षर के नीचे लकीर खींचेंगे? न के नीचे, क्योंकि टो ठो ढो इनकी बनावट तकरीबन एक जैसी दिखाई दे रही है, इसलिए न के नीचे लाइन खींचेंगे। खाली बघा मो भो नो ई। कोणत्या अक्षराखाली रेघ येईल? ई, कारण मो भो नो हे सारखे दिसत आहे, म्हणून ईच्या खाली रेघ येईल। अशा प्रकारे आपण गटात न बसणारे अक्षर ओळखू शकता। कल्पक होऊया। बागेतील खेळाच्या साहित्याचे आकार ओळखा आणि वहीत लिहा। प्यारे बच्चों, यहाँ पर आपको गार्डन में, बागीचे में जो जो चीज़ें दिखाई देती है उनको देखिए और उनका आकार, उनकी बनावट, उनकी शक्लें कैसी है उनका नाम लिखकर लिखिए। जैसे यहाँ पर जो तस्वीरें दिखाई दे रही है उस तस्वीर का नाम लिखिए और उसके आगे उसकी बनावट कैसी है, तिकोन है, चौकोन है, गोल है, इस तरह आप अपनी बयाज में लिखिए। तो प्यारे बच्चों, आज हमने मराठी मज़मून की सरगर्मी को मुकम्मल किया। मिलते हैं इंशाअल्लाह कल। अल्लाह हाफिज़।